नमस्कार. तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना. मित्रांनो, च्यवनप्रकाश हे नाव आपण सगळ्यांनीच ऐकलंय, कारण लहानपणापासून त्याची जाहिरात सुद्धा आपण पाहिलेली आहे. एवढंच नाही तर आज सुद्धा कित्येकांच्या घरामध्ये च्यवनप्रकाश हे अगदी नियमितपणे त्याचं सेवन केलं जातं. च्यवनप्रकाश हे असं औषधी आणि आयुर्वेदिक घटकांपासून बनलेलं आहे की त्याच्या सेवनानं आपल्या शरीराला बरेच फायदे मिळतात. एवढंच नाही तर च्यवनप्रकाश हे विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर आहे, त्यामुळे ते एक अँटीऑक्सिडंटचा खजिना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. च्यवनप्रकाशच्या सेवनानं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपल्याला एक ऊर्जा आणि शक्ती मिळते की ज्यामुळे थंडीमध्ये विशेषतः थंडीमध्ये जे आपल्याला आजार होतात त्या आजारांपासून बचाव होण्यासाठी मदत होते. त्याच पद्धतीनं च्यवनप्रकाश हे आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचं काम करतं, म्हणजेच आपल्या शरीरातील जे विषारी तत्व आहे ते शरीराच्या बाहेर जाण्यासाठी मदत होते. शिवाय आपलं रक्त शुद्ध होतं. त्यामुळे च्यवनप्रकाशचं जे नियमितपणे सेवन करतात त्यांना हे जाणवत असेल की बऱ्याचदा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती इतकी वाढलेली असते की बऱ्याचदा काही आजारांपासून ते अगदी सहजपणे बरे होतात. त्यामुळे च्यवनप्रकाशचं सेवन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याचं भरपूर सेवन करणं अजिबात गरजेचं नाही आहे की त्याचं अगदी रोजच 2 आणि 3 चमचे खायचे नाही. अगदी दिवसातून एकदा तुम्ही चमचाभर जरी च्यवनप्रकाश खाल्लं तरी ते पुरेसं आहे, कारण त्याच्यामध्ये इतके औषधी घटक असतात, इतके आयुर्वेदिक घटक असतात की त्यांचं आयुर्वेदामध्ये स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्यामुळेच आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच बघणार आहोत की च्यवनप्रकाशच्या नियमित सेवनानं नेमके कोणते फायदे आपल्या शरीराला मिळतात. मित्रांनो, च्यवनप्रकाशमध्ये मगाशी मी म्हटलं तसं की औषधी घटक आणि आयुर्वेदिक घटक असे असतात की ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि थंडीमध्ये होणाऱ्या आजारांपासून नक्कीच आपला बचाव होतो. त्यासाठी तुम्ही सकाळी अगदी कोमट दुधासोबत चमचाभर जरी तुम्ही च्यवनप्रकाश घेतलं तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल की दिवसभर तुम्हाला ती ऊर्जा आणि शक्ती तुमच्या शरीराला मिळते. त्यामुळे थंडीमध्ये होणाऱ्या त्या छोट्या मोठ्या आजारांपासून तुमचा नक्कीच बचाव होईल. एवढंच नाही तर च्यवनप्रकाशमध्ये मी मगाशी म्हटलं तसं की एवढे औषधी घटक आणि आयुर्वेदिक घटक असतात की त्यामुळे आपली पचनसंस्था जी आहे ती सुरळीत राहण्यासाठी मदत होते. त्याच पद्धतीने जर का तुम्हाला एखादी ॲलर्जी असेल किंवा संक्रमण झालेलं असेल तर ते बरं होण्यासाठी सुद्धा च्यवनप्रकाश तुम्हाला मदत करतं, कारण च्यवनप्रकाशमध्ये आवळा असतो. आवळ्यासोबत आणखी इतर सुद्धा काही अनेक जडीबुटी असतात, औषधी घटक असतात की त्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते. शिवाय जसं मी म्हटलं की शरीराला डिटॉक्स होण्यासाठी मदत होते, म्हणजे आपली विषारी तत्व जे असतात शरीरातील ती बाहेर पडण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे नक्कीच जे काही ॲलर्जी असेल किंवा संक्रमण असेल ते दूर होण्यासाठी किंवा ते लवकर बरं होण्यासाठी मदत करतं. कारण अर्थात आपल्या शरीरातील जेव्हा विषारी तत्व बाहेर पडतात तेव्हा आपलं रक्त सुद्धा शुद्ध होतं. त्यामुळे या आजारांपासून सुद्धा आपल्याला नक्कीच आराम मिळतो. च्यवनप्रकाशच्या सेवनानं तुमची कार्यशीलता वाढते आणि परिणामी तुमची सेक्शुअल पॉवर वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. त्याच पद्धतीनं आजकालच्या तरुणांमध्ये ही समस्या जवळपास सगळ्यांनाच भेडसावत आहे आणि ती म्हणजेच की लवकर म्हणजेच तरुण वयातच केस पांढरे होणे. कारण आपलं हेक्टिक शेड्यूल आणि रोजचं खाणं पिणं पाहता आपल्या शरीराला ते पोषण मिळत नाही, आपल्या केसांना ते पोषण मिळत नाही आणि त्यामुळे केस पांढरे व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे जर का तुम्ही रोज नियमितपणे जर का च्यवनप्रकाशचं सेवन करत असाल तर तुमचे केस लवकर जे पांढरे होण्याची जी समस्या आहे त्यापासून नक्कीच तुमचा बचाव होईल. त्याच पद्धतीने च्यवनप्रकाशचा फायदा हा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा होतो, म्हणजे ज्यांना त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे किंवा ती समस्या त्यांना वारंवार भेडसावत आहे, ज्यांना थॅलेसेमियाचा आजार आहे त्यांच्यासाठी सुद्धा च्यवनप्रकाश अतिशय गुणकारी आहे. तुम्ही जर का नियमितपणे त्याचं सेवन केलं तर हिमोग्लोबिनची जी कमतरता आहे ती भरून निघण्यासाठी मदत होते. तसंच महिलांसाठी सुद्धा च्यवनप्रकाश हे अतिशय गुणकारी आहे. महिलांमध्ये मासिक पाळी संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील किंवा मासिक पाळी आल्यानंतरच्या ज्या काही समस्या असतील, म्हणजे पोट दुखणं असेल, हेवी ब्लिडिंग असेल, तर या सगळ्या समस्यांवर सुद्धा ते लाभदायी आहे. कारण त्याच्यामध्ये औषधी घटक आणि आयुर्वेदिक घटक असतात जे तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी किंवा या सगळ्या समस्यांमध्ये तुम्हाला मदत करतात. त्यामुळे महिलांसाठी तर च्यवनप्रकाश हे एखाद्या अमृतापेक्षा सुद्धा कमी नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे महिलांनी जर का त्यांना मासिक पाळी संदर्भातला कुठलाही समस्या असेल तर त्यांनी च्यवनप्रकाशचं सेवन करण्यास नक्की सुरुवात करावी.
मित्रांनो, च्यवनप्रकाशचं सेवन तर लहान मुलांनी आवर्जून केलं पाहिजे, कारण च्यवनप्रकाशच्या सेवनानं मेंदूची सक्रियता वाढते, शिवाय एकाग्रता सुद्धा वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे जे स्टुडंट आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करतात, तर त्यांचं अभ्यासावर, शिक्षणावरचं फोकस, एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा याचा नक्कीच उपयोग होतो. त्यामुळे अर्थातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी च्यवनप्रकाशचं सेवन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण च्यवनप्रकाशने फक्त एकाग्रता वाढत नाही, तर मानसिक तणाव सुद्धा कमी होतो. त्यामुळे मानसिक तणाव कमी करण्यासाठी सुद्धा ते तुम्हाला मदत करतं. तसंच आपलं शरीर जसं बाहेरून स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं, तसंच ते आतून स्वच्छ असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि च्यवनप्रकाश त्यासाठी सुद्धा मदत करतं. जसं मी मगाशी म्हटलं की च्यवनप्रकाश हे डिटॉक्स करण्याचं काम करतं आपल्या शरीराला. त्यामुळे आपले आतले जे अवयव आहेत किंवा आतडे आहेत ते सुद्धा स्वच्छ ठेवण्याचं काम याच्या च्यवनप्रकाशमुळे होतं किंवा ती मदत आपल्या शरीराला होते. तर अशा पद्धतीनं आपण च्यवनप्रकाशचे नेमके काय काय फायदे आपल्या शरीराला मिळतात याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली. पण कुठलीही गोष्ट आपल्या शरीरासाठी, आपल्यासाठी जेवढी फायदेशीर असते ना, तेवढीच ती नुकसानकारक सुद्धा ठरू शकते, जर त्याचं प्रमाणापेक्षा जास्त आपण उपयोग केला किंवा त्याचं जास्त सेवन केलं तर. आणि तशाच पद्धतीने च्यवनप्रकाश सुद्धा आहे. जर का तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त त्याचा वापर करत असाल किंवा त्याचं सेवन करत असाल, तर तुमच्या शरीराला त्याचे नुकसान सुद्धा होऊ शकतं. जसं की तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते किंवा तुमचं पोट खराब होऊ शकतं. त्यामुळे च्यवनप्रकाशचं सेवन करताना त्याचं प्रमाणाची मात्र नक्की काळजी घ्या. आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो च्यवनप्रकाशचं सेवन करणं टाळा, कारण त्याच्यामध्ये जे औषधी घटक असतात किंवा जे आयुर्वेदिक घटक असतात ते नक्कीच आपल्या शरीरासाठी चांगले आहेत, पण ते हिवाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये जास्त लाभदायी आहेत उन्हाळ्यापेक्षा. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतो च्यवनप्रकाशचं सेवन करणं टाळा. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की च्यवनप्रकाशचे नेमके कोणते फायदे आपल्याला आपल्या शरीराला मिळतात ते. आणि आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. पण तुम्हाला सुद्धा जर का काही याबद्दल प्रश्न असतील किंवा तुमच्याकडे जर का च्यवनप्रकाश बद्दलची आणखीन काही माहिती असेल, तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शिवाय च्यवनप्रकाश हे तुम्ही अर्थातच तुमच्या जवळच्या मेडिकलमधून किंवा ग्रोसरी शॉपमधून तुम्ही घेऊ शकता. पण तुम्हाला जर का ऑनलाईन हवं असेल, ऑनलाईन खरेदी करायचं असेल, तर त्याची लिंक सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही लिंकवरून ते ऑनलाईनही मागवू शकता. आणि असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.